सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मालुंजे खुर्द येथील कारवाडी येथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला माजी विद्यार्थी तथा पुणे येथील उद्योजक दिगंबर झारेकर यांनी CSR फंडातून 75 इंचचे अत्याधुनिक AI इंटरॅक्टिव्ह 7 बोर्ड भेट दिलेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशानं ही मदत केली गेली आहे. या बोर्डच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम शनिवारी 2 मेला 11 वाजता राहुरी येथील भागीरथीबाई विद्यालयात पार पडलाय. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते झारेकर यांचा सत्कार केला गेला. तनपुरे यांनी झारेकर यांच्या उपक्रमाचं कौतुक करत ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी अशा उपक्रमांची गरज आहे असं अधोरेखित केलंय. बाबूराव बापूजी तनपुरे शिक्षण संस्थेच्या 10 शाळा आहेत. त्यातली एक छोट्याशा गावामध्ये कारवाडीमध्ये एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले एक माजी विद्यार्थी दिगंबर झारेकर मध्यंतरी शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये शाळेचं स्वरूप त्यांना आवडलं आणि त्यांनी तोपर्यंत आम्हालाही पत्ता नव्हता की माझ्या CSR फंडामधनं मी काहीतरी देऊ इच्छितो आणि त्याप्रमाणे आज त्यांनी आपल्याला 7 डिजिटल बोर्ड शाळेला देणगी म्हणून दिले. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की सहसा असं कोणी पुढं होऊन न मागणी करता त्यांनी दिले. आता हे जे डिजिटल बोर्ड आहेत, आपण शाळेमध्ये शिक्षण घेतो, शिक्षक काय करतात, तोंडी माहिती सांगतात आणि फार तर फार काय करतात, फळ्यावरती ड्रॉइंग करून दाखवतात. परंतु या डिजिटल बोर्डाचा एक फायदा असा आहे, तसं या डिजिटल बोर्डाने काय होतं की प्रत्यक्ष तुम्हाला, आता तुम्ही पाहिलं की हृदयाचं कार्य कसं चालतं इतक्या पटकन आकलन होतं त्या ठिकाणी, ते कधी विसरलं जाऊ शकत नाही. कारण त्यांनी कानाने ऐकले आणि डोळ्यांनी प्रत्यक्ष ते हृदय कसं काम करतं पाहिलं. त्याच्यामुळे त्याचा हा फार मोठा फायदा विद्यार्थ्यांना होतो आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अशा सुविधा कुठे उपलब्ध नाहीत. शहरामध्ये कदाचित असू शकतील, परंतु ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे जवळजवळ त्यांनी 7 डिजिटल बोर्ड त्यांच्या CSR फंडातनं दिले. साधारणपणे 10.5 लाख रुपयाचे आहेत त्या ठिकाणी आणि अजूनही त्यांची द्यायची तयारी आहे. तर अशा पद्धतीनं जे आपल्याला काय करायचं आहे की माझी तर एक अशी आहे की साधारणपणे आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी कुठं कमी नाही आहेत, बुद्धिमत्ता कुठं कमी नाही आहे, परंतु मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणं हे संस्था चालकांचं काम त्या ठिकाणी. आणि त्या दृष्टीनं आमच्या संस्थेमध्ये आम्ही असा प्रयत्न करतो, या आपल्या सगळ्या शिक्षण संस्थेतले विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असेल, ते विज्ञानवादी झाले पाहिजे. त्यांनी प्रश्न विचारला, हे का होतं, कसं होतं, का होतं, क्या होतं. अशा पद्धतीनं विज्ञानवादी तयार करण्यासाठी अशा साधनाचा आपल्याला फार चांगला उपयोग होऊ शकतो. माझं शिक्षण कारवाडी शाळेत झालं. डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे माध्यमिक विद्यालय इथं शिक्षण झालं. 10वी नंतर मी माझं डिग्री झाल्यानंतर बाहेरच्या शिक्षणासाठी बाहेर गेलो आणि त्या ठिकाणी बघितलं की आपल्या ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणासाठीची सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावी याच्यासाठीचा माझ्या मनामध्ये विचार होता आणि त्याच विचारातनं मी आमच्या शाळेचे जे काही प्राचार्य आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांच्या स्नेहमेळावा करत असताना त्यावेळेस मग विचार आला की शाळेसाठी काहीतरी चांगलं करता येईल. आपली शाळा आता एवढी मोठी झाली, आज पंचक्रोशीतनं मुलं तिथे एवढे येतात, 12वीपर्यंत शाळा आहे. तर त्यांच्यासाठीचं डिजिटल बोर्ड दिले तर त्यांना प्रात्यक्षिक याच्यातनं अजून चांगलं शिकायला मिळेल आणि शाळेमध्ये जे काही उपस्थितीचं प्रमाण आहे ते वाढेल
जेणेकरून मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल. ह्याचा प्रेरणेतून मी हे सगळं उपक्रम सुरू केला आणि शाळेला 5 डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलेला आहे याच्यामध्ये. आता शिक्षणाचं आता सगळ्यांना महत्त्व आहेच की आपल्याकडे शिक्षणाचं सगळ्यांना वेगळं असं महत्त्व सांगायची गरज नाही. तर शिक्षणामध्ये जे काय त्याच्यात प्रात्यक्षिक आहे, म्हणजे शिक्षण घेताना असताना तर अकॅडमिक आपण घेतोच, त्याच्याबरोबर जे काही व्यावसायिक शिक्षण आहे किंवा तांत्रिक नॉलेज जे आहे त्याच्यामध्ये, आणि जे काही मूल्य शिक्षण आहे सगळ्यात महत्त्वाचे जे काय आपल्याला जे काही मूल्य शिक्षण आहे ते मूल्य जे आहे हे जे आपण बघतो ग्रामीण शाळेत शिकवलं जातं. शहरी भागामध्ये शाळा ज्या आहेत तिथे त्या प्रमाणात तेवढं शिकवलं जात नाही. ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपण जगत असताना हे करत असताना आपल्या सगळ्याबरोबर आपलं त्याचा उपयोग होतो. त्यामुळे त्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे, उद्योजक दिगंबर झारेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब लोखंडे, सदस्य डॉक्टर सर्जेराव सोळुंके, पत्रकार आयुब पठाण, बाळासाहेब रासने, कारवाडी विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप तनपुरे, प्राध्यापक कैलास शेटे, बाळासाहेब राऊत, सुधीर खजिनदार, अर्जुन वाणी, संजय कारंजकर, सारंग पोद्दार, हरिदास जगधने, ज्योती येवले, संतोष निकम, चंद्रकांत आघाव, संजीव उदावंत तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.